नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा, मनोकामना पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या घराजवळ कोणती झाडे लावायची आहेत, म्हणजे कोणती झाडे घराजवळ लावणे शुभ असते, त्याचे शुभ परिणाम आपल्या घरामध्ये, आयुष्यामध्ये दिसतात, किंवा कोणती झाडं लावायची नाहीत, ज्यांचे अशुभ परिणाम आपल्या घरावर आणि आपल्या आयुष्यावर आपल्याला आयुष्यभर भोगावे लागू शकतात. वास्तुशास्त्रानुसार घराच्या अवतीभोवती लावलेली झाडे सुख समृद्धी किंवा अशांततेस कारणीभूत ठरू शकतात. वास्तुशास्त्रानुसार अशी काही शुभ अशुभ झाडांबद्दल माहिती आपण आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. नंबर 1, त्यातील पहिलं झाड अशुभ झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड. पिंपळाचं झाड कधीच घराच्या बाजूला किंवा दारामध्ये लावायचे नाही, कारण याने धनाची हानी होते. दुसरं झाड आहे ते म्हणजे गुलाबाचं झाड. हे काटेरी रोप आहे, यामुळे आपलं आयुष्य सुद्धा काटेरी बनत जातं असं म्हणतात. परंतु गुलाबाचे फूल माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे ते आपल्याला अगदी मुख्य दरवाजासमोर लावायचे नाही, इकडे तिकडे लावू शकतो. आपण घरामध्ये म्हणजे आपल्या मोकळ्या जागेच्या ठिकाणी आपण गुलाबाची रोपे लावू शकतो. नंबर 3, तिसरं झाड आहे कडीपत्त्याचे झाड. हे झाड आपलं दारिद्र्यापासून सुटका करते, ते आपलं दारिद्र्य नष्ट करते. शास्त्रामध्ये जी काही झाडं रोपे असतात ती आपल्या जीवनामध्ये सुरू असलेल्या बाधांच्या समस्या सुद्धा दूर करत असतात. धनप्राप्तीसाठी देखील आपल्याला बरीच मदत करतात. झाडांमध्ये त्यांच्या रूपांमध्ये बऱ्याच दिव्य शक्तीचा वास असतो. भगवान श्रीहरी विष्णू देवांचा वास असतो. विशेष करून पिंपळ वृक्षामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो. पिंपळाच्या झाडामध्ये सकारात्मकतेचा संचार जास्त प्रमाणात आढळून येतो. सोबतच अशी काही रोपे आहेत की जर आपण आपल्या घराच्या अंगणात लावली तर आपल्या जीवनामध्ये गरिबी आणि आर्थिक तंगी व नजरबाधा, नजरदोष अशा बऱ्याच प्रकारच्या समस्या तात्काळ नष्ट होण्यास सुद्धा आपल्याला मदत होते. त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये सकारात्मकता येऊन मनुष्य आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारे प्रगती करत असतो आणि माता लक्ष्मी सुद्धा आपल्या घरात सतत वास करते. तर मग अशी रोपे आपल्या अंगणामध्ये आवर्जून लावायला हवीत. ज्या दिवसापासून तुम्ही ही रोपे किंवा झाडं तुमच्या घरामध्ये लावाल त्या दिवसापासून तुमच्या घरामध्ये खरोखर धनाची बरकत व्हायला सुरुवात होईल. जर का एखाद्या अत्यंत गरीब व्यक्तीने या झाडांना किंवा रोपांना आपल्या घरामध्ये लावले तर अतिशय धनवान आणि सुखसमृद्धीने मालामाल होईल. तसेच आता बरेचसे जण आपल्या आवडीप्रमाणे अनेक प्रकारची झाडं लावतात, परंतु वनस्पती शास्त्रानुसार काही उपयुक्त झाडांचा समावेश केल्यास अधिक प्रमाणामध्ये आपल्याला लाभ होत असतो. त्याबरोबर आपलं घर नेहमी प्रसन्न व आनंदी व्हावं यासाठी कित्येक जण आपल्या घरामध्ये तुळशी माता, मनी प्लांट, बेलाचं झाड इत्यादी झाडं सुद्धा आपण लावत असतो आणि त्या झाडांची आपण काळजी घेत असतो, निगा राखत असतो. पण याउलट काही अशी बरीचशी झाडे आहेत की ती घरात किंवा आपल्या दारामध्ये लावायची नसतात. वास्तुशास्त्रानुसार अशा काही झाडांमुळे अनेक प्रकारच्या घटना सुद्धा घडत असतात. तर ही अशी कोणती झाडे आहेत ते पहा. जी 3 प्रकारची झाडे आहेत ती आपल्याला अवश्य लावायची नाहीत. आपल्या दारामध्ये किंवा कोणत्या 5 प्रकारची जी झाडे आहेत की ती आपल्याला चुकूनही आपल्या घरात किंवा दारामध्ये अजिबात लावायची नाहीत. आणि जर का आपण लावलेली असेल तर ती झाडे आपल्याला मुळासकट त्यांची पूजा वगैरे करून आपल्याला ती झाडे काढून टाकायची आहेत किंवा दुसरीकडे आपण लावू शकतो. पहिल्यांदा बघणार आहोत की ज्या प्रकारची 3 झाडं आपण आपल्या घरात किंवा दारामध्ये लावायची आहेत. पहिलं झाड म्हणजे शिवलिंग रूप. प्राचीन ग्रंथानुसार शिवलिंगाच्या रूपामध्ये भगवान श्री महादेवांचे स्वरूप आहे. शिवलिंगाच्या बीजाची आकृती असते, त्या दिसायला शिवलिंगासारखी असते, त्यामुळे त्या झाडाला शिवलिंगाचं नाव दिलं गेलं आहे. ज्या घरामध्ये शिवलिंगाची झाडे किंवा रोप असतं त्या घरातील व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबावर भगवान श्री महादेवांची सतत कृपा राहत असते आणि संपूर्ण घर व कुटुंब सुख समृद्धी आणि आनंदाने भरून जाते.
त्याचबरोबर हे रोप ज्या घराच्या अंगणात लावलेलं असतं किंवा घराच्या आजूबाजूला दिसते, तर त्या व्यक्तीच्या घरामध्ये धनधान्य, सुखसमृद्धी, ऐश्वर्य, वैभव कायम नांदत असतं. कारण की या रोपाचे संरक्षण स्वयं श्री भगवान शंकरांचे गण करतात. आणि ज्या घरामध्ये हे रोप आपल्याला दिसते, तिथे भगवान श्री महादेव स्वयं येऊन त्या घरातल्या गरिबीला किंवा दरिद्रीला, सर्व दूषित समस्यांच्या बाधांना पूर्णपणे नष्ट करतात. आणि जे काही दोष आपल्यावर लागलेले असतात ते सुद्धा तात्काळ नष्ट होऊन जातात. आता दुसरं झाड कोणतं आहे, तर ते मधुमालतीचं रोप. मधुमालती रोपांचा जो वास असतो, त्या वासापासून कुणी वाचू शकत नाही. मधुमालतीच्या फुलांची माळ स्वयं देवी महालक्ष्मी फुलांची माळ स्वतः धारण करते. मधुमालतीचे रोप ज्या ठिकाणी आपल्याला दिसते, त्या ठिकाणी स्वयं माता लक्ष्मी सदैव अखंड वास करत असते. त्याचबरोबर हे रोप आपण आपल्या दारामध्ये लावल्याने माणसाच्या जीवनामध्ये अधिक प्रगती घडून येताना आपल्याला दिसत असते आणि त्या व्यक्तीचे नशीब बदलून त्यांच्या आर्थिक समस्या दूर होण्यास मदत देखील होते. आणि एवढेच नाही, तर त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये सुख समृद्धी निर्माण व्हायला किंवा यायला आपल्याला मदत झालेली दिसते किंवा होते. आपल्या आयुष्यामध्ये त्यासोबतच घरातील नकारात्मक ऊर्जा जाऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि त्या घरातील व्यक्तीला माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होऊन ज्या काही नजरबाधा असतात त्या देखील दूर होतात. सोबतच कडीपत्त्याचे रोप देखील कुठेही अगदी आपण सहजपणे मिळते. या झाडाला लावल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि या झाडाच्या पानांचा सुगंध आपण जेव्हा कडीपत्ता तोडतो तेव्हा किती खास त्याचा आपल्याला स्मेल येतो, वास येतो. पानांचा सुगंध शनी, राहू आणि केतू यांना अत्यंत खूप म्हणजे खूप प्रिय असतो. त्यामुळे या झाडाला लावल्याने तेही म्हणजे हे तिन्ही नेहमीच अगदी प्रसन्न राहतात. तिसरं झाड कोणतं, तर कणेरीचं झाड आहे. हे वनस्पतीशास्त्रानुसार कणेरी रोप हे पवित्र पुष्प रोप मानलं गेलं आहे. हे रोप अतिशय लाभदायी सुद्धा असते. अगदी प्राचीन काळापासून कणेरी रोपाला सोन्या इतकाच मान दिला गेला आहे. जर एखाद्या व्यक्तीने कणेरीच्या फुलांची माळ गणपती बाप्पांना घातली, तर त्या व्यक्तीची गरिबी आणि त्यांच्या मागील जन्माचे जे दोष असतात ते सर्व संपून जातात. त्याबरोबर कणेरीचे झाड जर का आपण आपल्या घराच्या दारात किंवा घरामध्ये लावलं, तर घरामध्ये म्हणजे आपलं जे आवारा किंवा मोकळी जागा असते त्या आवारामध्ये आपण लावू शकतो किंवा एखाद्या गच्चीवर, आपल्या गच्चीवर एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही हे झाड लावू शकता. स्वयं भगवान शिवशंकरांना बोलावले असं मानलं जातं, कारण या झाडाला सुद्धा भगवान महादेवांचे स्वरूप मानलं जातं. या झाडामध्ये सर्व देवी देवतांची शक्ती सामावलेली असते. त्याप्रमाणे कणेरीचं झाड लावल्याने स्वयं श्री गणपती बाप्पा त्या घरातल्या गरिबीला संपून टाकतात. जिथे कुठे कणेरीचं झाड लावलं जातं तिथे धनसंपत्तीला स्वयं खेचलं जात असतं आणि सोन्या चांदीसारखा पैसा घरात येऊन आपल्या घरामध्ये बरकत वाढायला सुरुवात होते. तसेच आपल्या घरात सुखसमृद्धी, धनसंपत्तीची वाढ होत जाते. तर अशा प्रकारे ही अशी काही झाडं आहेत की जी आपण आपल्या घराच्या दारामध्ये खरोखर लावायला पाहिजेत. आता कोणती 5 झाडं आपल्याला चुकूनही लावायची नाहीत ते पाहूया. जी 5 प्रकारची झाडं घराच्या अंगणामध्ये चुकूनही लावायची नाहीत, कारण शास्त्रामध्ये या झाडांना अति प्रकारचा निर्बंध आहे. आता पहिलं झाड म्हणजे मंदारचं झाड. मंदार म्हणजे जे आपण आता आपल्या आकड्याचं फूल सुद्धा म्हणतो किंवा रुई देखील म्हणतात आणि मंदारही म्हणतात. आता त्याला बरीचशीच नावं वेगवेगळ्या भागांमध्ये बोलली जातात. तर आपण सध्या साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये जे रुईचं झाड असतं, पांढरी रुई किंवा आता जी जांभळी रुई असते, ते झाड आपल्याला कधीच आपल्या घराभोवती किंवा घराजवळ किंवा दारात अंगणामध्ये लावायचं नसतं. रुईचं झाड आता हे बऱ्यापैकी कित्येक घराजवळ लावलेलं दिसतं, परंतु हे झाड घरामध्ये लावायचं नसतं. वास्तुशास्त्रानुसार असं सांगण्यात आलं आहे की ज्या झाडांमधून दूध येतं, म्हणजे जे असं आपण एखाद्या झाडाचं फूल तोडतो किंवा फांदी तोडतो किंवा पान तोडतो, तर त्या झाडामधून आपण ते तोडल्यानंतर जेव्हा असा पांढरा चीक येतो किंवा दूध निघाल्यासारखं आपल्याला दिसतं, तर ते तसं झाड आपल्याला कोणतंही असो, ते झाड आपल्याला लावायचं नाही. आपल्या अंगणामध्ये कधीच लावायचं नाही.
किंवा आजूबाजूला असेल तर तरीही आपल्याला ते झाड ठेवायचं नाही. त्याची पूजा करून आपल्याला ते काढून टाकायचं आहे. ज्या झाडामध्ये दूध येतं ती झाडं घरामध्ये नकारात्मक ऊर्जेला वाढवत असतात. दुसरं झाड आहे ते म्हणजे खजूरचं झाड. काही जण आपल्या घराच्या शोभेसाठी किंवा सजावटीच्या रूपाने खजुरासारख्या रोपांना लावतात. परंतु खजुराच्या झाडांना कधीच आपल्या घराच्या जवळपास लावायचे नसतं. खजुराचे झाड लावल्याने आपल्या घरामध्ये आर्थिक तंगी येऊ लागते. सोबतच आपल्या घरातील व्यक्तीची प्रगती आणि उन्नती ही थांबत असते. त्यामुळे आपल्याला खजुराचे झाड कधीही आपल्या दारात, अंगणात लावायचे नाही. त्यानंतरचं झाड आहे पिंपळाचे झाड. आता तुम्ही म्हणाल की पिंपळाचे झाड आपण उपाय करतो, हे पिंपळाचे झाड खूप पवित्र आहे. परंतु ते आपल्याला आपल्या अंगणामध्ये किंवा दारामध्ये किंवा घराच्या बाजूला आपल्याला कधीही लावायचं नाही. कारण तेवढं पावित्र्य आपण राखू शकत नाही किंवा पाळू शकत नाही आणि ते झाड आपल्या अंगणामध्ये नसायलाच हवं. कारण ते जर का उगवलं तरी पण तुम्ही त्या झाडाची पूजा करा, तर त्यांना मनातून, भावातून क्षमा मागा आणि ते झाड अलगद असं उपटून तुम्ही एखाद्या देवस्थानी, तुम्ही मारुतीच्या मंदिरात किंवा इतर कुठल्याही देवस्थानी तुम्ही ते झाड लावायला चालतं. आता बरेच जण पिंपळाचे झाड लावत नाही. पण कित्येक वेळा पावसाळ्यामध्ये आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा जवळपास आपल्या घराला लागूनच असं भिंतीला हे पिंपळाचं झाड पावसाळ्यामुळे उगवलं जातं आणि काही जण पिंपळाचे झाड म्हणून शुभ समजून तसंच ते राहून देतात. पण हे योग्य नाही. कारण वास्तुशास्त्रानुसार पिंपळाचे झाड हे आपल्या घराच्या दारामध्ये चुकूनही लावायचे नाही आणि हे रोप लावल्याने आपल्या जीवनामध्ये धनहानी सुद्धा होऊ शकते. ज्याप्रमाणे जर तुमच्या घरी जर का अशा प्रकारचे पिंपळाचे झाड उगवले असेल, तर त्या झाडाची पूजा, प्रार्थना करून अगदी मनोभावे त्या रोपाला तुम्हाला काढून कोणत्याही एखाद्या मंदिरात किंवा पवित्र स्थानी घेऊन जावा आणि ते रोप तिथे तुम्हाला लावायचं आहे. आणि जेणेकरून ते एक मोठं झाड त्याचं तयार होईल आणि त्या झाडाची पण नंतर पूजाही केली तरी चालते. जेणेकरून आपल्याला त्या झाडाची सावलीही मिळेल. एखाद्या देवस्थानी आपणच नाही तर कित्येक असे भाविक भक्त त्या झाडांची पूजा करेल. म्हणून आपल्याला ते झाड आपल्या दारामध्ये किंवा घराशेजारी ठेवायचं नाही. ते एखाद्या देवस्थानी तुम्हाला लावून द्यायचं आहे, मंदिराच्या ठिकाणी. चौथं झाड आहे ते म्हणजे काटेरी झाड. आता ज्या झाडांच्या फांद्यांना काटे असतात, ती झाडे, काटेरी झाडं आपल्याला चुकून सुद्धा लावायची नाहीत. कारण की अशी झाडं आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आणि गरिबी, दरिद्री निर्माण करतात. मात्र आपण गुलाबाचं झाड लावू शकतो. परंतु का लावू शकतो? तर ते कसं लावायचं? कारण गुलाबाचं फूल हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. माता लक्ष्मीलाच नाही तर भोले बाबांना म्हणजे महादेवांना, खूप सगळ्याच देवांना आवडत असतं. परंतु खास जास्त करून माता लक्ष्मीला आवडत असतं. हे झाड आपल्याला लावायला चालतं. पण आपला जो मुख्य दरवाजा असतो किंवा आपण जेव्हा आपल्या घरामध्ये एंट्री करतो तिथे आपल्याला हे झाड लावायचं नाही. थोडं आजूबाजूला लावा, गच्चीवरती, टेरेसवरती तुम्ही हे झाड लावू शकता. मात्र आपण गुलाबाचे झाड हे नक्कीच लावू शकतो. पण हे झाड घराच्या थोडं बाजूला लावायचं, गच्चीवर एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही नक्कीच लावू शकता. असे केल्याने आपल्याला त्याचे चांगले शुभ फळ सुद्धा मिळू लागतात. तसेच नागफणी किंवा अन्य काटेरी झाडं देखील आपण आपल्या घराच्या दारामध्ये किंवा अंगणामध्ये लावायची नसतात. त्यासोबतच बरेच जण आपल्या घराची सुंदरता वाढवण्यासाठी घरामध्ये नागफणीचे झाडं लावत असतात. तर अशी झाडं आपल्याला चुकूनही कधीच आपल्या घरामध्ये लावायची नाहीत. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.